याची आई विधवा आहे. अश्वत्थामा जर मरण पावलं तर त्या गौतमीनं कुणाकडे बघायचं? मी तरी 5 मुलं मेलेत, आता तुमच्या 5 जणांकडे बघून जीवन जगू शकेल, कारण मी सदवा आहे आणि ती आई विधवा आहे. तिनं जीवन बघायचं, कुणाकडे बघून जगायचं? मारू नका महाराज, मारू नका. अर्जुनानं देवाकडे बघितलं महाराज. देवानं सांगितलं, अर्जुना हा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणाचा अपमान म्हणजे ब्राह्मणाचं मरण आहे महाराज. मग याचा अपमान करा. ब्राह्मणाचा अपमान करायचा महाराज. त्याच्या डोक्यावर एक मणी होता, जन्मताच मणी होता. अर्जुनानं तो मणी काढून घेतला. अश्वत्थामाला कळाला, अरे माझा मणी काढून घेतला, याच्यापेक्षा मला मारलेलं बरं असतं. आता जगायचं नाही महाराज. पण त्याच्याकडे एक शस्त्र होतं, त्याचं नाव आहे ब्रह्मशस्त्र. ब्रह्मास्त्र म्हणतात त्याला, ब्रह्मास्त्र महाराज. त्यानं ठरवलं आता 5 जणातला एक जिवंत सोडायचा नाहीये. यांनी माझा अपमान केलाय. मग ते ब्रह्मास्त्र त्यांनी 5 पांडवावरती नाही सोडलं महाराज. ते यांच्या पोटी जन्माला येणारा यांचा वंश नष्ट करून टाकायचा. ते ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. त्या पांडवाची सून उत्तरा गर्भवती होती महाराज. ऐका, ते ब्रह्मास्त्र ज्या वेळेस पांडवावरती सोडल्या गेलं त्यावेळी एका दुर्वास ऋषीने सांगितलं, बघा 2 ब्रह्मास्त्र जर एकावेळेस आढळल्या गेली तरी पृथ्वी नष्ट होईल आणि याच्यामध्ये सगळ्याचं नुकसान आहे महाराज. अर्जुनानं ब्रह्मास्त्र वापस घेतलं, पण अश्वत्थामाला ब्रह्मास्त्र वापस घेता येत नव्हतं. आता मोठा पश्चाताप आहे. आता काय करायचं महाराज? त्याला ब्रह्मास्त्र वापस घेता येत नव्हतं, पण ब्रह्मास्त्र फिरवता येत होतं. अर्जुनानं ब्रह्मास्त्र वापस घेतलं आणि त्या अश्वत्थाम्यानं ते ब्रह्मास्त्र पांडवाची सून उत्तरा, त्या उत्तरेच्या गर्भाकडे ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. जसं जसं ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाच्या दिशेने यायला लागलं महाराज, त्या ब्रह्मास्त्राच्या ज्वाळानं त्या गर्भाला गरम व्हायला लागलं महाराज. गर्भ जळायला सुरुवात व्हायला लागली महाराज. कुंतीकडे गेली, कुंतीकडे, द्रौपदीकडे गेली, मला वाचवा. त्या द्रौपदीनं सांगितलं, महाराज आई, या जगामध्ये ज्या ज्या वेळी माणसावरती संकट येतं, संकट आल्याच्या नंतर संकटातून वाचवणारा फक्त एक आहे, तो म्हणजे जगाचा मालक महाराज.